नवी मुंबईत 3 दिवसांपूर्वी यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। गुरुवारपासून ती बेपत्ता होती। त्यानंतर मात्र शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातीलच कोट नाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावरती आढळून आला। आता पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवलेली आहेत। आता नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या ठिकाणी यशस्वीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता। दाऊद शेख नावाच्या आरोपीनं किंवा दाऊद शेख नावाच्या या व्यक्तीनं यशस्वीची हत्या केल्याचा आरोप आहे। आता दाऊद शेख यालाही अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावरती होते। दाऊद शेख याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलंय। कर्नाटकच्या शहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा इथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलंय। नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। गेले 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता, मात्र तो पोलिसांना चकवा देत राहिला। अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जातंय। दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात। नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण इथं तो ड्रायव्हरचं काम करत होता। मात्र या प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे मोहसिन। तर पोलिसांना मोहसिन संदर्भातले पुरावे मिळाले असल्याची माहिती मिळालेली आहे। मोहसिनला पुढील चौकशीसाठी आता महाराष्ट्रात आणलं जाणार आहे।